स्वामीजींचे या देशाचे आणि विश्वाचे भक्त असलेले आपण सगळे बंधू भगिनी मित्रमैत्रिणी, चाणक्य मंडलच्या कामाचं स्वामीजी हे आराध्य दैवत आहे. आणि गेली 15-20 वर्ष मी देशाचंही भाग्य आणि माझंही भाग्य मानत आलो की देशाने सुद्धा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिवस म्हणून मान्य केला. त्यामध्ये कुठेही जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग, राजकारण, विचारधारा, पक्ष हे भेद येत नाहीत. 19व्या शतकाच्या शेवटाकडे ज्या एका संन्यासाने सांगितलं की जा साऱ्या जगाला सांगा ही पुण्य पवित्र अशी भरतभूमी पुन्हा एकदा जागी होऊ लागली. भारताच्या राष्ट्रीयत्वाचा विचार एका संन्यासाच्या तोंडून आला आणि तोही त्यांनी सांगितलं जा साऱ्या जगाला सांगा. कसे सांगा? तलवार घेऊन सांगा नाही म्हणाला तो. तुमच्या पैशाच्या बळावर जग काबीज करा आणि जगाला तुमचं म्हणणं ऐकायला लावा असं नाही सांगितलं त्याने. जा साऱ्या जगाला पवित्र आणि मंगलमय सुरात सांगा की ही पुण्य पवित्र भारतभूमी पुन्हा एकदा जागी व्हायला लागलेली आहे. आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा केव्हा ऐकलं असेल स्वामी विवेकानंद नाव, खूप मी खोल विचार करतोय केव्हा ऐकलं, मला डोळ्यासमोरच येत नाही केव्हा ऐकलं. मागे 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 लहानपणाकडे असं जात गेलो, मग असं वाटणं चालू होतं की अस्तित्वाच्या कणाकणात सहजपणे लहानपणापासून स्वामीजी भरून राहिलेले. आमच्या घरामध्ये लहानपणी एक यायचे महाराज, स्वामी आत्मानंद त्यांचं नाव. मी लहान असताना ते 107 वर्षाचे होते आणि त्यांनी स्वामीजींना पाहिलेलं होतं. मला ते जेव्हा जेव्हा घरात वावरायचे तेव्हा वाटायचं की त्यांच्या रूपात जणू स्वामीजी घरात आहेत, घरातला वावर आहे. ते तुमचे माझे आहेत. आणि आजही पुन्हा पुन्हा स्वामीजींचे शब्द काढून पाहिले तर कधीच ते जुने नाहीत वाटत. त्यातली नुसती भाषा शैलीचा प्रश्न नाही, नुसत्या विचारांचा प्रश्न नाही, एक विलक्षण ताजेपण आहे त्याच्यात. आपली कशीही मनस्थिती असो, भली बुरी, सुखाची दुःखाची, येऊन गेलेला अनुभव यशाचा असो अपयशाचा असो, स्वामीजींचे शब्द समोर काढले तर त्यामधून अजूनही आपल्यापर्यंत पहाटेचा पारिजातकाचा जसा टप टप सडा पडतो, दव पडलेला असतो आणि मंद सुगंध असतो तसा, किंवा फुललेल्या मोगऱ्याचा वास तसा त्या शब्दांच्या मधून येतो. तो बळ देतो आपल्याला. खरं म्हणजे दरवेळेला तर पुस्तक सुद्धा आता उघडावं लागत नाही. जीवनातल्या वेगवेगळ्या वळणांच्या वर हा योद्धा संन्यासी भेटतोच. कधी दम देतो गचांडी पकडून की बाबा रे काय करतोयस तू. कधी हसतो आपल्याकडे पाहून की तू ज्या अनुभवातनं चाललायस तसे अनुभव मी पण घेतले. कधी मग एका 11 सप्टेंबर 2001 पहिल्यांदा आठवण येते स्वामी विवेकानंदांची. 11 सप्टेंबर 2001, 11 सप्टेंबर 2001 माणसाच्या चालू इतिहासामध्ये 9/11 अशी याची नोंद होईल. नवयुग चालू झालं. त्या युगाची वैशिष्ट्य काय काय असतील? पर्यावरण, दहशतवाद, जगभर लोकशाही, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विजय, स्त्रीची दास्यातून मुक्तता, अधिक समतापूर्ण समाजाकडे वाटचाल, विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जवळ आलेला माणूस. 9/11. कारण भारतातल्या ह्या एका संध्याकाळी जेव्हा दिल्लीत होतो, घरी पोचलो, पुण्यातून मला फोन आला की टीव्ही चालू कर. पण बातम्यांचा चॅनल चालू केला तेव्हा समोर दिसत होतं जळणारा नॉर्थ टॉवर आणि साऊथ टॉवर, न्यूयॉर्क मधले वर्ल्ड ट्रेड सेंटर, 4 विमानं, 2 येऊन धडकली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर, 1 जाऊन धडकलं पेंटॅगॉन म्हणजे सीआयएचं जे मुख्यालय, सीआयए आणि अमेरिकेचं संरक्षण खातं, आणि 4थं पडलं शेतामध्ये. पण असं म्हणलं गेलं की योजना होती ते नेऊन धडकवायचं आहे कॅपिटॉल हिल म्हणजे अमेरिकेची सेनेट जिथे तिथे, किंवा व्हाईट हाऊस. 9/11. एक म्हणणारा ओसामा बिन लादेन होता की अमेरिका इस्लामची शत्रू आहे, आणि हे कोणतं इस्लाम जे ओसामा बिन लादेनला म्हणायचं होतं तो इस्लाम. मी सांगेन ते सत्य आणि ते माझं अंतिम सत्य स्वीकारा, नाही स्वीकारलं तर निरपराधांची हत्या करीन, कत्तली करीन. का?
कारण माझ्यासाठी स्वर्गामध्ये जागा आहे, असं म्हणणारा ओसामा बिन लादेन जे म्हणत होता ते बर, म्हणून तो ज्याच्यावर नेऊन धडकवत होता विमानं, तो फार उदारमतवादी आणि सहिष्णुता असं मानायला जागा आहे काय? त्याचं म्हणणं होतं जग म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, जग म्हणजे अमेरिकेचं प्रभुत्व, जग म्हणजे मी सांगेन ते, ह्युमन राईट्स आम्ही सांगू ते, क्योतो प्रोटोकॉलवर सही करू का नाही, आमच्या हिताचं नसेल तर करणार नाही, आम्ही जगाचा 25% पर्यावरण प्रदूषण करत राहू पण आम्ही स्वाक्षरी करणार नाही. बळ एकट्या अमेरिकेचं संरक्षण खात्याचं बजेट अख्ख्या जगातल्या सगळ्या देशांच्या संरक्षण खात्याच्या बजेटची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त आहे. दोन असहिष्णुतांचा संघर्ष होता, पण मुळातला मुद्दा आहे कोण सांगतो ते सत्य, मी सांगतो ते सत्य. मला आठवले पहिल्यांदा स्वामीजी, कारण स्वामीजींचं शिकागोच्या सर्वधर्म परिषदेतलं जे भाषण आहे 120 सेकंदांचं, जिथे त्यांनी जगाला इंग्लिशमधून हिंदू धर्म समजावून सांगितला, हा शब्द वापरून समजावून सांगितला हिंदू धर्म कशाला म्हणतो ते, ती तारीख 11 सप्टेंबरच आहे. ती 11 सप्टेंबर 1893, हे 11 सप्टेंबर 2001. मला तेव्हापासून वाटत आलेलं आहे की नव्या जगाच्या संघर्षाला एक शीर्षक द्यायचं झालं नाव, तर मी नाव देईन स्वामी विवेकानंद विरुद्ध ओसामा बिन लादेन. 9/11चा संघर्ष आहे. आपण त्यातले कोणत्या बाजूचे सैनिक हे निश्चित आहे. जिथे अध्यात्म, जिथे वेदांताच्या विचाराचा परिपोष होतो, आणि तो वेदांत म्हणजे माणसात जातीपातींच्या भिंती उभा करणारा वेदांत नाही, ते ढोंग आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाला गुलामीत टाकावं किंवा समाजाच्या इमारतीमध्ये थडग्यामध्ये कोणत्या तरी एकाच समाज घटकाला गाडून त्याच्यावर समाजाच्या विकासाची इमारत उभी करावी असं म्हणतो तो अद्वैत वेदांत नाही. ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. आपलं जगणं याचा अर्थ तो ईश्वर व्यक्त करायचा आहे. आणि सर्व धर्मांचा पण समान आदर आहे, सर्व विचारधारांचा पण समान आदर आहे. कुणावरच ईश्वर मानण्याची सुद्धा सक्ती नाही, कारण आपण सगळे अंती एकाच मुक्कामावर पोहोचणार आहोत, तो वेदांत. तो पाया मानतो तो हिंदू धर्म, तोच भारताच्या राष्ट्रीयत्वाचा आधार हे स्वामीजींनी जाहीर केलं, आणि तोच आजच्या आणि उद्याच्या विश्व बंधुत्वाचा सुद्धा आधार आहे. माझ्या काळजाची कालवाकाल होत असते की आम्ही एकीकडे हे सगळं बोलणार तोंडानी, पण आम्ही जर जातीपातींमध्ये फुटलेलो असलो, आमचं शासन प्रशासन राजकारण समाजकारण शिक्षण पद्धती भयानक भ्रष्टाचाराने पोखरलेली असेल, अजूनही समाजातल्या वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नसेल, आणि आम्ही ईश्वराची सुद्धा स्त्री रूपात पूजा करणार पण प्रत्यक्षात रस्त्यावरनं जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटत नाही, आचकट विचकट बोलण्यातला पुरुषार्थ, तर कशाचा हा वेदांत आहे? कशाचं राष्ट्रीयत्व, कशाचं विश्व बंधुत्व? हा जो हातामध्ये चाबूक घेऊन, दातेरी काट्यांचा चाबूक घेऊन उभा आहे, तो आपल्या सगळ्यांच्या मधला स्वामी विवेकानंदच आहे. तो बळ देत राहतो. नरेंद्र दत्त या एका नावाने त्या शरीराचा जन्म झाला 12 जानेवारी 1863. त्यावेळच्या भारताची राजधानी कलकत्ता. वडील विश्वनाथ बाबू एक प्रतिथयश वकील होते, मस्त पैशाने श्रीमंत होते. फार काही असे आध्यात्मिक आणि देवधर्म प्रवण वगैरे असं होते असंही नाही, आणि समाज आणि राष्ट्रीयत्वावर सर्वस्व आपलं झोकून द्यावं असं म्हणणारेही नव्हते. पण सन्मार्गाने सत्प्रवृत्त पद्धतीने छान भरपूर पैसा कमवावा, मोठ्या हवेलीच्या घरासारख्यात राहावं, अनिती न करता रसिक पद्धतीने जगावं, आणि घरामध्ये ब्राह्मो समाजाचे सुद्धा संस्कार होते. ते विश्वनाथ बाबू. आई देवभक्त होती, भुवनेश्वरी देवी. त्या आईच्या शंकरावर भक्ती होती, आणि इतकी भक्ती होती की म्हणून जन्माला येताना खरं नरेंद्रचं नाव ठेवलं वीरेश्वर. आणि घरामध्ये बंगाली घरामध्ये बोलवणं गोडव्यानी प्रेमानी, घरात कुठल्याही लहान मुलाचं नाव पडतं तसं, म्हणून बोलवण्याची हाक पडली बिले. पण नावं धोन ठेवायची म्हणून एक पाळण्यातलं नाव वीरेश्वर, घरामध्ये बोलवण्याचं नाव नरेंद्र. हा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला बंगाल ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्याला 100 वर्ष होऊन गेली होती. कलकत्ता त्यावेळच्या भारताची राजधानी होती. त्यावेळचं कलकत्ता एक विकसित शहर होतं, आणि जरी परक्याचं राज्य असलं, आणि 1863 याचा अर्थ ईस्ट इंडिया कंपनीकडून राज्यकारभार 6-7 वर्षांपूर्वी ब्रिटिश संसदेने सुद्धा घेतलेला होता.
तरी ब्रिटिश राज्य कारभारामुळे बंगालला स्थैर्य मिळालं होतं, शांतता मिळाली होती, आधुनिक प्रशासन आलं होतं, आधुनिक दळणवळण आलेलं होतं, एक कायदा, एक पोलीस खातं, एक गृह खातं, एक समान महसूलचे सगळ्यांना नियम, कायद्यासमोर सगळे समान. लॉर्ड मेकॉलेनी जे भारताकरता दंड विधान केलं, इंडियन पिनल कोड, ते 1860 मध्ये लागू झालं होतं. नवी शिक्षण पद्धती सुद्धा लागू झाली होती. ते लॉर्ड मेकॉलेचं टिपण 1835 आहे. लॉर्ड मेकॉलेचं भारताच्या शिक्षण पद्धतीवरचं टिपण 1835 मध्ये लॉर्ड मेकॉले या टिपणात म्हणतो की भारतातल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य, ध्येय काय पाहिजे? काळ्या कातडीचे पण वृत्तीने गोरे असलेले असे भारतीय की जे ब्रिटिश वसाहतवादासाठी कारकुनांची सेना म्हणून काम करतील. आर्मी ऑफ क्लार्क्स, ब्राऊन साहेब गोऱ्या साहेबाच्या हाताखाली राहतील असे. महसूल व्यवस्था तशी होती, प्रशासन व्यवस्था तशी होती, न्याय व्यवस्था तशी होती, अर्थव्यवस्था ऑलरेडी तशी आलेली होती. भारतातून कच्चा माल न्यावा, लँकेशायर मँचेस्टरच्या गिरण्यांच्या मध्ये पक्का माल तयार व्हावा, तो आणून भारतावर द्यावा. परक्यांच्या गुलामीमध्ये गेलेल्या भारतामध्ये सुद्धा चिंतनाची खळबळ चालू झालेली होती, मुख्यतः भारताचे 3 कोपऱ्यात 3 वेगवेगळ्या प्रकारांची. शिवाजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्राने स्वातंत्र्य अनुभवलेलं होतं आणि दुसऱ्या बाजीरावाच्या नादानपणामुळे आणि आम्ही जातीपातींमध्ये फुटल्यामुळे त्या फुटीरतेचा फायदा घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने मराठ्यांचं राज्य खालसा केलं होतं. ते वर्ष 1818. पण महाराष्ट्र स्वातंत्र्याची प्रेरणा विसरलेला नव्हता. म्हणून तगमग होती की आपण पारतंत्र्यात का गेलो. पंजाब, ती गुरु नानक देवांच्या पासून गुरु गोविंद सिंहांपर्यंत निर्माण झालेली वारकरी आणि धारकऱ्यांची परंपरा, त्यातून निर्माण झालेलं त्यावेळचं आशियातलं सर्वात पॉवरफुल साम्राज्य म्हणजे महाराजा रणजित सिंगाचं शीख साम्राज्य, ते लयाला गेलं 1848 मध्ये. 57च्या स्वातंत्र्य समरामध्ये शीख लढले इंग्रजांच्याकडून, पण पंजाबमध्ये अस्वस्थता होती, खळबळ होती की आपण कशामुळे परक्याच्या राज्यात गेलो. आणि जो बंगाल मुघलांच्या राज्यामध्ये रोगराईने भरलेला होता, अशांततेने भरलेला होता, जिथला शेतकरी गांजलेला होता, बंगालचं पोस्टिंग हे मुघल प्रशासनामध्ये पनिशमेंट पोस्टिंग मानलं जात होतं. पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं तोडली. औरंगजेब बादशाह सरकला, आपल्या मामावर चिडला आणि चिडून त्यांनी ट्रान्सफर केली शाहिस्तेखानाची. ती कुठे गेली बदली? बंगालचा सुभा. ती बंगालचा सुभा का की शिक्षा जा, मर तिकडे जा. तो सतत युद्धांनी भरलेला होता. बंगालला कधी स्थैर्य नव्हतं. तोंडानी सांगायला सुद्धा लाज वाटावी, शरम वाटावी, संकोच वाटावा, 4 चौकात सांगू नये इतक्या घाण गलिच्छ भारतीय माणूस म्हणून शर्मेने मान खालावी, इतक्या भयानक रूढींनी तो बंगाल गांजलेला होता. चैतन्य प्रभूंचा बंगाल, अनेक संत महंतांचा बंगाल, पण त्यामध्ये स्त्रीला समाजात स्थान नव्हतं, जातीपातींमध्ये फुटलेलं होतं, बालविवाह होत होते, रोगराई खूप. त्यामुळे मग नवरे लहानपणी मेले की त्या स्त्रीचे हाल कुत्र खायचे नाही. घरामध्ये तिच्यावर होणारे कुटुंब व्यवस्थेतले अन्याय, अत्याचार, बलात्कार किंवा चितेवर पेटून जाळून मारणे तिला, याच्या मधलं काही हवं असेल तर चमनकर, केशवपन. पण इंग्रजांचं राज्य आलं 1757 प्लासी. मग ईस्ट इंडिया कंपनीला मुघल बादशाहांनी सनद दिली. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय राजकारणामध्ये ढवळाढवळ करून खेळ खेळला सिराज उद्दौलाच्या विरुद्ध. मीर कासिम मीर जाफरला आपल्या बाजूला कर, सिराज उद्दौलाला डच्चू दे, दुसऱ्याला बसव. तो गादीवर बसला इंग्रजांच्या मदतीने, पण स्वतःचं स्थान बळकट करायचा प्रयत्न करतो, त्याला पण डच्चू द्या. त्यातनं 1764चं युद्ध. बंगाल अंतिमतः ईस्ट इंडिया कंपनीच्या थेट राज्यामध्ये गेला, अधिकारात गेला. ते वर्ष 1764. खरं म्हणजे स्वामीजींच्या जन्माच्या करेक्ट 100 वर्ष आधी. त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीने द्वाही फिरवली. ते वाक्य होतं, खुल खुदा का, मुल्क बादशाह का, अम्मल कंपनी सरकार का. खुल्क म्हणजे विश्व किंवा अस्तित्व, खुदा का ईश्वराचं आहे, मुल्क बादशाह का प्रदेश प्रत्यक्ष मुघल बादशाहचा आहे, लेकिन अम्मल कंपनी सरकार का. त्यांचं राज्य आलं. ते जे राज्य आलं त्यांनी पहिल्यांदा कायदा केला तो रेग्युलेटिंग ऍक्ट, आधी रेग्युलेटिंग ऍक्ट आणि नंतर पिट्स इंडिया ऍक्ट. आज त्याच्याकडे पाहायला गेलं तर आश्चर्य वाटतं की तो आणि त्याच्या 9-10 वर्ष नंतर झालेला पिट्स इंडिया ऍक्ट
त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये साम्राज्य विस्ताराची युद्ध आता ह्यापुढे हाती घ्यायची नाही असं सांगितलं. त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्मप्रसार करायला यायचं नाही असं सांगितलं. खरा साम्राज्य विस्तार करेक्ट त्याच्या पुढे झाला. दक्षिणेतली सुद्धा युद्ध जी इतिहासात कर्नाटक वॉर्स म्हणून प्रसिद्ध आहेत, बंगालच्या बाजूला. महाराष्ट्र जसा पुढे फुटत गेला आपसामध्ये तसे गायकवाड लढलेच नाहीत. शिंदे आणि होळकर स्वतंत्रपणे लढले आणि संपले. त्यावेळेला भोसले गप्प बसले आणि नंतर लढले, ते पण संपले. पेशवा नादान निघाला, उशिरा जागा झाला. एका असामान्य सेनापतीच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रयत्न केला. मराठ्यांचं राज्य 3 लढायांच्या मध्ये संपलं. भारत गुलामीत सुद्धा गेला, संपूर्ण भारत गुलामीत गेला. ती गुलामी नुसती राजकीय नव्हती, तर ती गुलामी अशी होती की ज्यात एकीकडे आधुनिकता येत होती, रेल्वे आल्या, टेलिग्राफ आलं. 1,500 वर्षांच्या अंतरानंतर हा सगळा भूप्रदेश एका प्रशासन, एका अंमलाखाली आला. आधुनिक शिक्षण आलं, नवा मध्यमवर्ग जन्माला यायला लागला. पण हे सगळं होत असताना त्या सगळ्यांच्यावरचे संस्कार होते ज्याचं वर्णन स्वामीजींनीच पुढे करून ठेवलंय की आमचा मुलगा मुलगी पहिल्या दिवशी जेव्हा शाळेत जातो तेव्हा त्याला सांगण्यात येतं तुझा बाप मूर्ख आहे. दुसऱ्या दिवशी त्याला शिकवण्यात येतं तुझ्या आज्याला काय अक्कल नव्हती. क्रमाक्रमाने तो शिक्षण पद्धतीत शिकतो की तुझा देश, तुझी संस्कृती, तुझी भाषा, तुझा धर्म, तुझी जीवन पद्धती सगळंच मागासलेलं आणि टाकाऊ आहे. आता तू पाश्चात्यांचं सगळं जसं तसं घेतील तरच तुझं भलं आहे. एक न्यूनगंडाने भरलेली पिढी, आणि त्याला स्वामीजींनी नाव दिलं नरोटीची उपासना. पण हे होताना भारताच्या 3 कोपऱ्यांच्या मध्ये 3 ह्या वेगळ्या कारणांनी समाज सुधारणा चळवळ आकाराला येत होती. पंजाब आणि महाराष्ट्रात हरवलेल्या स्वातंत्र्याची जी तळमळ होती त्यातून जे चिंतन चालू झालं की आपण कशामुळे पारतंत्र्यात गेलो. मग एका वेळी 2 टोकाचे निष्कर्ष येत होते. समाज सुधारकांचा म्हणणारा एक गट होता की सगळे आपण जुने पुराणे मागासलेले, आपण मूर्तीपूजक आहोत, आपण जातीपातीत फुटलेले आहोत, आपण एकसंध नाही आहोत, आपण आपली सगळी जुनी पुराणी रूढी परंपरा सगळं चूक आहे ते फेकून द्या, पश्चिमेचं अनुकरण करा सर्वस्वानी, वेस्टर्नर्स किंवा अँग्लोफाईल्स, असा समाज सुधारकांचा एक समूह होता. तर दुसरा म्हणत होता की आपण आपला पाया विसरलो, खरा इतिहास, खरी परंपरा विसरलो, तेव्हा मूळ वेदांच्याकडे परत चला, त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन करा. अशा 2 टोकांच्या समाज सुधारणा चळवळी सुद्धा निर्माण होत होत्या. राजा राममोहन राय गेले याला सुद्धा स्वामीजींचा जन्म होताना 30 वर्ष होत होती. ज्यांचं स्वतःचं संस्कृत मधलं उत्तम शिक्षण झालं होतं, पण बदलता काळ ओळखून राजा राममोहन रायांनी इंग्लिश शिकले, विदेशात गेले, तिथे इंग्लिशमधनं संवाद केला. त्यांची वैयक्तिक मैत्री लॉर्ड बेंटिंगशी होती. समाजातल्या त्रुटी कळत होत्या म्हणून त्यांनी गव्हर्नर जनरलशी जी ओळख होती तिचा उपयोग करून घेतला की सतीची चाल बंद कर. भारतात येणारे सुद्धा जे ब्रिटिश राज्यकर्ते होते हे मुख्यतः 2 प्रकारांच्या मधले होते. एक ज्यांच्यावर बेंथॅम आणि मिल यांचा जो उपयुक्ततावादी विचार त्याचा प्रभाव होता, लॉर्ड मेकॉले त्यातला. आणि दुसरा ख्रिश्चॅनिटी मधला एक प्रगतिशील पंथ, त्याचं नाव एव्हॅन्जेलिकल. यांची श्रद्धा होती खरंच की आम्ही काय भारतावर आलो ते भारताला लुटण्याकरता नाही, नाडण्याकरता नाही, वसाहतवादी साम्राज्यवादी शोषण करण्याकरता नाही, खरंच या देशाला संस्कृती द्यायची. व्हाईट मॅन्स बर्डन थिअरी असं तिचं नाव. परिणाम चांगले असोत नसोत काही घडलेलं या उद्दिष्टाने ते आलेले होते. लॉर्ड बेंटिंग त्यातला, लॉर्ड रिपन त्यातला, महाराष्ट्र ज्यांनी डुबवला मराठ्यांचं राज्य तो माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्या परंपरेतला. मेकॉलेनी ज्या वेळेला शिक्षणाचं टिपण मांडलं त्याला राजा राममोहन राय म्हणाले की आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा मूळ विचार चालला होता ब्रिटिश राज्याचा की मुसलमानांना उर्दू किंवा पर्शियन मधनं शिक्षण देणाऱ्या मदरसा चालू कराव्यात आणि हिंदूंना संस्कृत मधनं शिक्षण देणाऱ्या पाठशाळा चालू कराव्यात. राजा राममोहन रायांनी आग्रह धरला की ते जे आमचं इतरदेशीय शिक्षण आहे त्याची काळजी आम्ही घेऊ, पण जग कुठे चाललंय, विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिकता, नव्या संकल्पना, लोकशाही, व्यक्तीला असलेलं स्थान आणि महत्व, आम्हाला आधुनिक शिक्षण पाहिजे. तेव्हा इंग्लिश भाषा आणि त्या भाषेतून असणारं शास्त्र, तंत्रज्ञान, कायदा इत्यादी हा राजा राममोहन राय यांनी आग्रह धरला होता. वेदांचं रिइंटरप्रिटेशन, नवा अन्वयार्थ हा राजा राममोहन रायांनी सांगितला. त्यातून ब्राह्मो समाज स्थापन झाला. त्या ब्राह्मो समाजाचे संस्कार छोट्या नरेंद्रच्या घरामध्ये होते. ब्राह्मो समाजाची स्थापना खरं म्हणजे स्वतः राजा राममोहन राय यांनी केलेली नाही, खरी स्थापना महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांनी केली. पण त्या ब्राह्मो समाजाचे संस्कार लहानपणी घरात होते.
त्या नरेंद्रचा 12 जानेवारी 1863ला कलकत्त्याचा भद्रलोक म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्ग, नवे आधुनिकतेचे संस्कार असलेला, शरद बाबूंच्या कादंबऱ्यांच्या मध्ये जी नायिका सापडते आणि त्यावर गुरुदत्त चांगला चित्रपट काढतो म्हणून ती भवरा बडा नादान हे गाणं म्हणत असते, ती ब्राह्मसमाजी नायिका आहे. तिला समाजातलं स्थान सापडलेलं असतं आणि आत्मविश्वास असतो. त्या घरात नरेंद्रचा जन्म झाला. जन्म होतानाची म्हणून कहाणी अशी सांगितली जाते की नरेंद्र मातेच्या गर्भात असताना भुवनेश्वरी देवींना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये दिसला इंद्राचा पांढरा शुभ्र ऐरावत. स्वप्नांचा अर्थ लावणारा कोणीतरी जो असेल, त्या ज्योतिषी किंवा स्वप्नांचा अर्थ लावणाऱ्याने अर्थ सांगितला की माते, हा जो बाळ जन्म घेणार आहे हा जग हलवून सोडेल. तो विश्वविख्यात असा प्रभावी कोणतरी असा असामान्य सेनापती टाईपचा किंवा धर्माचा विचार जगाला देणारा तरी होईल. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कानाला ऐकायला हे जरा बरं वाटतं. एकदा का विवेकानंदांची थोरवी ही जन्म होताना आईला पांढरा हत्ती दिसला होता यावरनं ठरवली की तुमचं माझं काम सोपं होतं. आज घरी जायचं आणि आईला विचारायचं की आई, माझ्या जन्माच्या वेळेला तुला दिसला होता का इंद्राचा ऐरावत? आई म्हणते पांढरा हत्ती कुठून दिसणार आहे, बाप नीट नसेल तर पिवळा हत्ती दिसला असायची शक्यता जास्त. त्यानंतर आपण वैशाली रूपावर उरलेलं आयुष्य वाया घालवायला आपण बरे पडतो की यार आम्ही पण कर्तृत्व केलं असतं, पण आईलाच नाही दिसला पांढरा हत्ती, मी तरी काय करणार. पळवाटा शोधण्यात आपण सगळे पटाईत आहोत. गौतम बुद्धाच्या जन्माच्या वेळी ज्योतिषी भविष्य सांगतो. गुरु नानक देवांच्या डोक्यावर 7 फण्यांचा नाग म्हणे सावली धरतो, ते विसरून आले. गुरु नानकांचे वडील शेतामध्ये छोट्या बाळाला टोपलीत ठेवलेलं होतं, शेतात विसरून आले. हे कुठल्याही बापाला साजेसच कृत्य आहे, प्रेझेंट पार्टीज इन्क्लुडेड. घरी आल्यानंतर बायकोकडनं शिव्या खाल्ल्या तेव्हा कळलं की ते पोरगं विसरलं घरी, म्हणून पळत जाऊन शेतामध्ये पाहतात तर म्हणे 7 फण्याच्या नागाने गुरु नानक देवांच्यावर सावली धरलेली होती. आपण तज्ञ असतो. शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली, आपण म्हणायला मोकळे की कोपऱ्यावर अमृततुल्यचा 1/2 चहा पिताना हिंदवी स्वराज्य आम्हालाही स्थापन करायचं, मग आम्हाला कुठे भवानीने तलवार दिली? आम्हाला गंजलेलं लोखंड पण धड सापडत नाही. मग जाऊ दे, आपण यार हे असेच, आपण ते नाही आहे, आपण हे आपण शिकायचं आहे ते तो अंश आपल्यात पण आहे. आपल्यात शिवाजी महाराज आहेत आणि आपल्यामध्ये विवेकानंद आहेत, आपल्यामध्ये भगिनी निवेदिता आहेत आणि आपल्यामध्ये अहिल्याबाई आहेत आणि सावित्रीबाई आहेत. आपण हाक दिली पाहिजे. जन्म होताना नरेंद्रचा ह्या घरात जन्म झाला. कुठलाही लहान मुलगा बंडखोर असतो तसा होता, असलाच पाहिजे. लहान मुलं बंडखोर आणि टार्गेट असलीच पाहिजेत. ज्या देशातली लहान मुलं अळीमिळी गुपचिळी होतील त्या देशाला भवितव्य नाही. अनेकदा घरच्या संस्कारांमध्ये हे लहान मुलांमधनं बंड चिरडलं जातं. गप बैस, तुला काय कळतंय, मोठा झालास की कळशील टाईपचं. नरेंद्रच्या घरातलं वातावरण तर मोकळेपणाचं होतं. वडिलांना भेटायला मोठमोठे क्लायंट्स येत असत आणि त्यामुळे हा वडिलांच्या शेजारी बसून सगळ्यात एकीकडे ब्राह्मो समाजाच्याही चर्चा, कलकत्त्यातल्या मोठ्या मोठ्या लोकांचा वावर होता. ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन यांच्या घरामध्ये वावर होता आणि वडील यशस्वी वकील होते. तर भेटायला जे जे अशील येत असत ते सगळ्या गप्पा वाढणारा 5, 6, 7, 8, 9 वर्षांचा नरेंद्र सगळ्या घरामध्ये ऐकत होता. ब्राह्मो समाजी असलेल्या विश्वनाथ बाबूंच्या घरात येणाऱ्या अशिला करता त्याच्या जातीनुसार वेगवेगळा हुक्का होता ओढायला. की आला मी विश्वनाथ बाबू एका क्लायंटशी बोलतायत, जरा तू थांब. तिथे थांबून काय तर उच्च वर्गांच्या मध्ये तथाकथित उच्च वर्गांच्या मध्ये पद्धत म्हणजे हुक्का ओढायचा. पण मग तथाकथित उच्च वर्णीयाच्या अमुक जातीला हुक्का वेगळा, तमुक जातीला हुक्का वेगळा, असे वेगवेगळे ठेवलेले होते. पोरांना उत्सुकता असतेच ना, आईबाप जे करतात तेच करण्याची उत्सुकता असते. आईबाप तंगड्या पसरून तासनतास टीव्हीच पाहत बसले, पोराला सांगता नाही येणार तू पाहू नको म्हणून. आईबापांच्या पेक्षा सवय तो पाहणार. घरच्या फ्रीजमध्ये जर XXX रमची बाटली असेल किंवा व्हॅट 69ची, आईबाप घरात नसताना पोरगं पहिली तीच पिणार. वडील विचारणार सगळी बाटली संपली कशी काय. वडील सिगरेट पित असले तर टाकून दिलेलं जे थोटुक आहे ते पोरगं उचलणारच. लहान मुलं आई वडील आणि शिक्षक काय बोलतात यातून शिकत नाहीत, ते काय वागतात काय जगतात यातून शिकतात. तेव्हा एक दिवस विश्वनाथ बाबूंच्या ऑफिसमध्ये ते नसताना कोणाचं लक्ष नाही असं पाहून नरेंद्र ऑफिसमध्ये शिरला आणि प्रत्येक हुक्का एक एक ओढून पाहायला लागला की त्याची किक कशी बसते.
अशा गोष्टी पाहणारा नेमकं कोणीतरी निघतच अशी माणसं नेमलेली असतातच घरात की बरोबर पकडणारे. अहो तुमचा अविनाश शनिवारवाड्याच्या मैदानावर अमुक अमुक करत होता, हे पहिले अविनाश घरी जायच्या आतमध्ये घरामध्ये पोचतच. तसं घरामध्ये कळलं, कुठून तर रागवलं त्याला. आणि त्या रागवण्यातला मुद्दा नुसता हुक्का उडण्याचा नव्हता, खालच्या जातीच्यांचा हुक्का तू काय उडतोयस. एकदम लहान मनावरच जाती व्यवस्था, जातीतल्या विषमतांचा संस्कार की हा हुक्का खालच्या जातीतल्यांचा आहे. लहान असलेल्या नरेंद्रला कळे ना की अरे हुक्का तोच, तर तो काय जातीनुसार काय वेगवेगळा ठेवला म्हणजे किक वेगवेगळी बसती का काय. आणि ही कशासाठी माणसातली विषमता, त्याची जाणीव पण ती लहानपणाचीच आहे. बागेमध्ये खेळत होते, झाडावर टांगून घेतलं, माळी आला, म्हणाला या झाडावर ब्रह्मराक्षस आहे, आणि बाकीची सगळी मुलं पळून गेली. हे जे टार्गेट कार्ट होतं हे आधी खालच्या फांदीवर असेल, त्याला जेव्हा माळ्यांनी सांगितलं ब्रह्मराक्षस, तो म्हणला असं का, आणखीन वर चढत झाडाला फांदीला उलटं टांगून घेत म्हणायला लागला आता कुठे ब्रह्मराक्षस. त्यावेळेपर्यंत ब्रह्मराक्षस पळून गेलेला असणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल ब्रह्मराक्षस झाडाला उलटं टांगत होतं ना. मराठीमधली तर म्हणच आहे, ब्रह्मराक्षस कुठे असतो, भीत्यापाठी असतो. लहान मुलांच्या मधली निर्भय वृत्ती, खरं म्हणजे असलेली जन्मजात समतेची जाणीव, चिरडणारी कुटुंब किंवा समाज व्यवस्था, आपल्याला आजही त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. ते जे गट्स आहे, ती जी हिंमत आहे, ती जी निर्भयता आहे, तिला योग्य मार्ग मिळाला तर त्या प्रत्येक लहान मुलांच्या मधनं उद्याचा नरेंद्र, उद्याचे ज्ञानेश्वर, उद्याच्या सावित्रीबाई, अहिल्याबाई जन्म घेतात. मोठा होत गेला तसा नरेंद्र काय देखणा होत गेला, शाळा क्लिअर करत गेला. खरं म्हणजे कागदावर मार्क फार नाही आहेत बरं का कधीही. बहुसंख्य जणांना एकदम प्रचंड प्रेरणा वाटेल असं वाक्य आधी सांगून ठेवतो, ते म्हणजे नरेंद्रला BA मध्ये 2nd क्लास आहे. बहुधा UPSC MPSC प्रिलिम सुद्धा क्लिअर केली नसती. पण नरेंद्र जसा कॉलेजमध्ये गेला तसा उंच झाला, देखणा झाला, रुंद खांदे होते, भरदार छाती होती. पाश्चिमात्यांनी नोंद करून ठेवली म्हणून आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे पूर्ण विकसित वाढलेल्या नरेंद्रची उंची 5 फूट 8.5 इंच होती. उंच होता आणि सावळा वर्ण होता, गोल चेहरा, खास बंगाली असावे तसे टपोरे मोठे असे डोळे, आणि एक प्रसन्न निर्मळ नितळ मन. हा कॉलेजमध्ये भरपूर टार्गेटपणा करण्यामध्ये पटाईत होता. त्यामुळे ऑफ तासाला तो गोष्टी सांगायचा, हिरो कॉलेजचा, गाणी गायचा, शिक्षकांची नक्कल करायचा, टिंगल करायचा, आणि बंडखोर प्रश्न विचारायचा. ते आपल्या सगळ्यांच्या मनात असतातच बंडखोर प्रश्न. ह्याचा प्रश्न ह्याच्या मनामध्ये लहानपणापासून पडलेला प्रश्न होता, देव म्हणजे काय आणि देव कुठे आहे आणि असतो का, असं कुठे मला पाहायचा आहे. तो म्हणे ध्यानाला बसायचा लहानपणापासून. लहानपणी फार रडायला लागला तर आई ज्या वेळेला त्याच्या डोक्यावर असं पाणी शिंपडून शिव शिव म्हणायची, तेव्हा फक्त हा शांत बसायचा. त्याला 5 स्टार दिलं तर शांत बसायचा वाला पोरगा नव्हता. पण आपल्या समाजामध्ये जगताना वागताना आज सुद्धा आपण इतक्या सहजपणे शब्दरचना वापरतो, देवाच्या कृपेने, देव म्हणाला म्हणून, देव करो आणि अमुक अमुक हो. हा दरवेळेला गचांडी पकडायचा की तू आता देव म्हणाला, देव पाहिलाय का, कुठं पाहिलेला असतो आपण, कोणी पाहिलेला असतो. त्याला वेगवेगळं उत्तर मिळालेलं असेल. कोणीतरी घरामध्ये किंवा दारामध्ये नातेवाईकांच्या मध्ये कोणतरी सांगतं गप्प बाई शहाणपणा करू नको, तुला काय अक्कल आहे का. कोणीतरी त्यातल्या त्यात सभ्य उत्तर बहुधा देत असेल की तुला आत्ता काय कळणार नाही, मोठा झालास की हळूहळू कळेल. म्हणजे देव म्हणजे काहीतरी ऍडल्ट गोष्ट आहे, आणि त्यामुळे गप्प बस, तुला आत्ता कळणार नाही, लहान आहेस, मोठा झालास की तुला देव कळायला लागेल. त्यातल्या त्यात एक वेगळ्या प्रकारचं उत्तर देणारा भेटले महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर. त्यांच्याशी संपर्क होता म्हणून नरेंद्रनी त्यांना विचारलं, तुम्ही देव पाहिलाय का. महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर थांबले आणि नरेंद्रकडे पाहून म्हणाले की बाळ, तुझे डोळे मला योग्यासारखे दिसतात आणि योग मार्गाची साधना केलीस तर तू खूप पुढे जाशील. पण यामध्ये अर्थात उत्तर नव्हतंच, समाधान नव्हतंच. मग होता कॉलेजमधला एक तास. नरेंद्रचं कलकत्त्यातलं आधी कॉलेज होतं प्रेसिडेन्सी कॉलेज. हे कलकत्त्यामधलं तेव्हापासून आजपर्यंत आजही कलकत्त्यामधलं हे फार मोठं स्टेटस असलेलं कॉलेज आहे आणि टॉप क्लासच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं तर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये. आता विश्वनाथ बाबूंचा मुलगा प्रतिथयश, खाऊन पिऊन नुसते सुखी नाही तर खरं श्रीमंत म्हणा अशाच घरातले, आणि गावामध्ये विश्वनाथ बाबूंच्या नावाचा दबदबा पण होता. तेव्हा नरेंद्र प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गेला, यात काही विशेष नाही. पण प्रेसिडेन्सी कॉलेजने त्याला एका वर्षी परीक्षेला बसू नाही दिलं. कॉलेजचे नियम कडक होते आणि त्या नियमांच्या नुसार अटेंडन्सचे जेवढे दिवस भरायला पाहिजेत तेवढे नरेंद्रचे भरलेले नव्हते, म्हणून त्याचा फॉर्म नाकारला. नरेंद्रचे अटेंडन्सचे दिवस का भरलेले नव्हते,
तो वैशाली रुपालीवर वेळ काढत होता म्हणून होतं का? 1/2 चहा पित होता म्हणून होतं का? त्या वर्षी आजार पण आलं, पण प्रेसिडेन्सी कॉलेज काही ऐकायला तयार नव्हतं. म्हणून नरेंद्रनी कॉलेज बदललं आणि तो गेला स्कॉटिश मिशन चर्चच्या कॉलेजमध्ये. तिथे त्याला एक प्राध्यापक भेटले. ते खरे प्राचार्यच होते. त्यांचं नाव विल्यम हेस्टी. हे इंग्लंडमधली जर एक उदारमतवादी परंपरा असेल तर त्या परंपरेचे पाईक सहृदय होते. मनामध्ये भारताबद्दल सुद्धा कुठेतरी प्रेम होतं. आणि ही जी शेक्सपियरची वगैरे असामान्य इंग्लिश भाषा ही पण आपण भारताला देऊ या एका भावनेने, या एका श्रद्धेने ते भारतात आले होते. त्यांचं इंग्लिशमधलं सगळं करिअर भारतात आणि कलकत्त्यात झालेलं होतं. ते इंग्लिश शिकवत होते. त्यांच्या तासाला नरेंद्र बसला होता आणि एका दिवशी प्राध्यापक विल्यम हेस्टी कविता शिकवत होते. वर्ड्सवर्थची एक्सकर्शन नावाची कविता. वर्ड्सवर्थ म्हणजे इंग्लिशचा कालिदास. यामध्ये मी वर्ड्सवर्थचा अर्थात फार मोठा सन्मान करतोय ती गोष्ट वेगळी, पण इंग्लिश आणि कुठल्याही जागतिक साहित्यामध्ये साहित्याच्या ज्या मुख्य 2 परंपरा आहेत त्यातली एक म्हणजे रोमॅन्टिसिस्ट म्हणजे रम्यतावादी. त्या परंपरेचे जर मुख्य 2-3 महान माणसं काढायची झाली तर बहुधा ती रम्यतावादी परंपरेचा सर्वश्रेष्ठ कवी निघेल विल्यम वर्ड्सवर्थ. तो निसर्गामध्ये रममाण होत असे. आपल्यापैकी सुद्धा अनेकांना विल्यम वर्ड्सवर्थची विशेषतः डॅफोडिल्स ही कविता पिवळ्या धमक्क फुलांची अभ्यासाला असते, पण याच्या टेक्स्टबुकमध्ये होती ती एक्सकर्शन. की एका सकाळी कवी प्रसन्न पहाटे पहाटे उठतो आणि फिरायला निघतो आणि चालत 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 जातो. तो निसर्गामध्ये आसपास बघू तिथपर्यंत अशी पसरलेली वनराई, डोंगर, पहाटेचे अजून दवबिंदू, सूर्य नुकता नुकता उगवतोय आणि त्याच्या प्रसन्न सूर्यकिरणांचा हात सर्व सृष्टीवरून फिरतोय. अशामध्ये वर्ड्सवर्थ रमून गेला. सांगता सांगता विल्यम हेस्टी पण रमून गेले होते. त्या रममाण झालेल्या स्थितीतच ते म्हणाले की विल्यम वर्ड्सवर्थ निसर्गाशी एकरूप व्हायचा, निसर्गामध्ये त्याची भावसमाधी लागत असेल, जणू त्याला निसर्गामध्ये ईश्वराचा साक्षात्कार व्हायचा. वर्गात नरेंद्रचा हात वर की सर तुम्ही म्हणालात ईश्वराचा साक्षात्कार, तर ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे काय? भावसमाधी म्हणजे काय? तुम्ही देव पाहिलाय का? नरेंद्रला ह्या वेळेला वेगळं उत्तर मिळालं. विदेशातून आलेले प्राध्यापक विल्यम हेस्टी म्हणाले की प्रश्न चांगला आहे, मी देव पाहिलेला नाही आणि मला भावसमाधीचा अनुभव नाही, पण कुणी देव पाहिलाय आणि भावसमाधीचा अनुभव कोणाला आहे हे मला निश्चित माहिती आहे, त्याच्याकडे जा, मी तुला सांगतो. प्राध्यापक हेस्टी म्हणाले या नदीच्या पलीकडे दक्षिणेश्वरीचं कालीमातेचं जे मंदिर आहे तिचा जो पुजारी आहे, जा त्याला भेटतो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. हा पुजारी दाढीचे खुंट वाढलेला होता, त्याचे केस विस्कटलेले असायचे, तो अंगावर उत्तरीय घालायचाच नाही, नेसायचं ते फक्त एक दुटांगी बंगाली पद्धतीचा पण दुटांगी एक पंचा, आणि तो कालीमातेच्या भजनामध्ये तल्लीन असायचा. प्राध्यापक विल्यम हेस्टींनी नरेंद्रला सांगितलं की या दक्षिणेश्वरीच्या कालीमातेच्या मंदिराचा पुजारी रामकृष्ण परमहंस, म्हणजे अध्यात्माच्या साधनेत ज्यांनी सर्वोच्च पदवी गाठली त्याला परमहंस. जा त्या रामकृष्ण परमहंसांना भेट. रामकृष्ण ह्या मंदिराचे पुजारी होते ते सुमारे आधीच्या 8-10 वर्षांच्या पासून. कलकत्त्याच्या जवळचंच एक छोटं खेडेगाव कामारपुकुर, त्यामध्ये रामकृष्णांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 ला झाला. आई वडील दोघंही एकदम धर्मपरायण, घर सत्वशील, आणि किती सत्वशील तर गावातल्या जमीनदारांनी ह्याच्या वडिलांवर दबाव आणून कोर्टामध्ये खोटी साक्ष दे असं सांगितलं होतं. ती द्यायला गदाधरच्या वडिलांनी नकार दिला, म्हणून जमीनदारांनी सगळा दबाव यांच्यावर आणलेला होता. त्यांच्या जमीन जुमला गेला. हे गावामध्ये उपाध्यगिरी करत असत, पूजा सांगत असत, तर आता कोणी पूजेला बोलवणं झालं, दारिद्र्य आलं, पण गदाधरच्या वडिलांनी इमान विकलं नाही. गदाधर चट्टोपाध्याय या नावाने जन्म झाला, आणि ह्या गदाधरला लहानपणापासूनच ध्यानधारणा ऐहिक जीवनामध्ये कुठे रसच नाही. तो फार शाळा शिकलाय असंही नाही. शिकवायचा प्रयत्न झाला त्यावेळेला त्याचं वाक्य होतं की मला मीठ भाकरीचं ज्ञान नकोच आहे, मला शोध हवा ईश्वराचा. तो लहानपणापासून त्याच्यातच असेल. वय सरकत गेलं पुढे, त्याची कुठली ना कुठली तरी वेळ येणार त्याच्या विवाहाची. तशी हा स्वतः 22-23 वर्षाचा असताना कामारपुकुरच्या जवळचं दुसरं गाव जयराम वाटी
तिथली शारदा देवी हिच्या घराशी विवाह करण्याचं ठरलं. शारदा माता होत्या 5 वर्षाच्या. बंगालमध्ये बालविवाहाची अजून पद्धत होती. गदाधरनी त्याला मान्यता पण दिली. मान्यतेच्या मागची कहाणी पण रामकृष्णांचे जे असामान्य चरित्रकार आहेत त्यांचं नाव एम महेंद्रनाथ गुप्त. त्यांनी जे चरित्र लिहिलं त्याला शीर्षक त्यांनी लेखकाचं नाव एम एवढंच दिलं. त्यांनी म्हणलंय की गदाधरच्या घरामध्ये आग्रह चालायचा, आता तुझं लग्नाचं वय झालं, लग्न कर. तो म्हणायचा मला रस नाही, मला ह्याच्यात कशात. पण मग मुलगी सापडे ना. आणि मग घरात गदाधरनीच सांगितलं की त्या जयराम वाटीमध्ये यांचं घर आहे, त्या घरामध्ये जा तुम्ही, तिथे माझी वाट पाहते, ती मुलगी माझी पत्नी आहे. अद्भुताचा स्पर्श आहे. आणि आपल्याला माहिती नाही ह्याच्या रॅशनल ह्याचा काही अर्थ लागतो का. ज्याला वैराग्याच्या रस्त्याने जगायचं होतं त्यांनी विवाहाला मान्यता दिली का? पण दिली. या 5 वर्षाच्या शारदा देवीपाशी काही स्वातंत्र्य होतं का? हो नाही, काही म्हणण्याचं नव्हतं. विवाह झाला त्यावेळच्या पद्धतीनुसार आणि यांच्या वयामध्ये 18 वर्षाचं अंतर होतं. त्यावेळच्या पद्धतीनुसार मुलगी वयात येईपर्यंत तिने माहेरीच राहायचं असायचं. पुढे जेव्हा किंवा 7-8 वर्षांनी ही मुलगी वयात आली आणि आता तिने पतीच्या घरी राहायला जायचं, त्यावेळेला रामकृष्णांनी आपल्या पत्नीला भेटून सांगितलं की अगं तुझा विवाह माझ्याशी लहानपणी म्हणजे तुला काही कळत नसताना झाला. मला काय व्यावहारिक आणि ऐहिक जीवनामध्ये रस नाही. मी सगळं जीवन जगतोय ते ईश्वरासाठी. तेव्हा जर हा विवाह तुला मंजूर नसला तर तू स्वतंत्र आहेस आणि तुझं आयुष्य वेगळं जग. मी तुम्हाला 1850च्या सुमाराच्या, त्याच्या थोडं पुढची, त्याच्या आसपासची गोष्ट सांगतोय. स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीचा सन्मान, तिच्यावर एकतर्फी दबाव नाही. आता त्यावेळच्या संस्कारात तरी काय शारदा माता दुसरं काय करणार. त्यांच्यातही सत्वशीलतेचा तो अंश होता. शारदा माता म्हणायला नाही, तुमच्याशी गाठ एकदा बांधली. रामकृष्ण सुद्धा पुढे आयुष्यभर आपल्या पत्नीला आहो जाओ असंच बोलवत असत. एकच प्रसंग एकदा की काहीतरी बोलण्याच्या भरात रामकृष्णांनी पत्नीचा उल्लेख एकेरी केला, तर एका संध्याकाळी रामकृष्ण अश्रू ढाळत बसले होते की हे असं घडलं कसं. जाऊन त्यांनी शारदा मातांची माफी मागितली. पूर्ण संसाराची संकल्पनाच वेगळी. पण शारदा माता म्हणाल्या की मला सुद्धा असं काही ऐहिक व्यावहारिक जीवनामध्ये रस नाही, पण आपण पती पत्नी होत, एकत्र संसार. आणि हा बैराग्याचा यांचा एकत्र संसार चालू झाला. रामकृष्णांचा मोठा भाऊ रामकुमार त्यावेळेला कलकत्त्याच्या ह्या दक्षिणेश्वरीचं मंदिर बांधलं राणी रासमणी हिने. राणी रासमणी नाव ऐकल्यावर नुसतं कानावर पडल्यावर एखादा गैरसमज होणं शक्य आहे. या देशाच्या दुर्दैवानी जी परिभाषा मला आवडत नाही पण ती सांगितल्याशिवाय कथेचा अर्थ नाही लक्षात येणार, त्यामुळे नाईलाजानी आणि दुःखद अंतःकरणाने सांगितलं पाहिजे. ती म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये राणी रासमणी अस्पृश्य होती. वर्तमान शब्द दलित, प्रत्येक बोचणार आहे. माणसातली भिंत दाखवणार प्रत्येक शब्द बोचणार आहे. राणी रासमणी अस्पृश्य होती, पण ती कार्यक्षम होती, कार्यरत होती. पती श्रीमंत होता, तिने कोळ्यांची संघटना बांधलेली होती आणि कलकत्त्यातल्या प्रशासनाकडून कोळ्यांच्यावर अन्याय होतो म्हणून तिने कलकत्त्यात मोर्चा काढला होता. आणि कोळी समाजाचं भलं करण्यासाठी म्हणून तिने या पतीच्या संपत्तीचा वापर, कोळ्यांची संघटना कर, सरकारपाशी मागण्याने मोर्चे काढ, या सगळ्या करता ती वापरत होती. ती राणी रासमणी. तिने मंदिर बांधलं दक्षिणेश्वरीचं. पुजारी नाईलाजाने वापरण्याची पुन्हा भाषा यापुढे सारखं ते हे वाक्य म्हणायची गरज नाही. पुजारी ब्राह्मण हवा म्हणून शोध घेत पोचले ते रामकुमार चट्टोपाध्यायपर्यंत. रामकुमारनी दक्षिणेश्वरीचा पुजारी होणं मान्य केलं. त्यावेळेला त्याला गदाधरनी विरोध केला. आणि विरोध करण्याचं कारण, अस्पृश्यांनी बांधलेलं इमारत आहे, तू ब्राह्मण आहेस, तू कसा काय जातो, असं आधी म्हणणारे रामकृष्ण. पण मोठ्या भावानी पुजारी होणं मान्य केलं. पुढे दुर्दैवाने काही काळाने तो मोठा भाऊ गेला आणि मग पुजारीपद रामकृष्णांच्याकडे आलं. त्यावेळपर्यंत रामकृष्णांच्या मध्ये अंतर्बाह्य सर्वस्वानी बदल झालेला होता. कालीमाता सर्वांमध्ये आहे, ती या राणी रासमणीमध्ये सुद्धा आहे आणि सर्व विश्व व्यापून ती माझी जगज्जननी, माझी जगदंबा, विश्वजननी, ते सत्प्रवृत्त सुद्धा आणि भेसूर सुद्धा, उत्पत्ती स्थिती लय तिन्ही पातळ्यांच्यावर या विश्वाची व्यवस्था करणारी ही कालीमाता. हा तिचा अर्धशिक्षित टाळ चिपळ्या घेऊन भजनामध्ये तल्लीन होणारा पुजारी. त्यावेळपर्यंत माणसामधला ईश्वर त्याला कळला होता. रामकृष्णांनी अध्यात्माच्या सर्व मार्गांवरनं साधना करून निर्वाण किंवा मुक्तीचं टोक गाठलेलं होतं. रामकृष्णांनी वैदिक जी योग मार्गाची साधना आहे ती केलेली होती. रामकृष्णांनी अत्यंत धोकादायक आणि सहजपणे सार्वजनिक जीवनात खरं म्हणजे करू नये, पण त्यामागे शास्त्र आहे हे नाकारून चालणार नाही, अशी तंत्र मार्गाची साधनाही केली होती.
त्यातली त्यांची गुरु एक स्त्री होती, तिचं नाव भैरवी ब्राह्मणी. ही कुठून तरी आली शोध घेत. तिने रामकृष्णांना पाहिलं आणि ती म्हणाली, तुझ्याकरताच मला पाठवलेलं आहे, तुझ्यामध्ये तो आध्यात्मिक अंश आहे, तुला ह्या तंत्रमार्गाच्या साधनेची दीक्षा मला द्यायची आहे. भैरवी ब्राह्मणींनी रामकृष्णांना तंत्रमार्गाची साधनेची दीक्षा दिली. रामकृष्णांनी अध्यात्माचं मुक्तीचं जे टोक असेल ते गाठलं. या भैरवी ब्राह्मणीला वाटणं चालू झालं की हा माझ्यामुळे मुक्तीपर्यंत पोहोचला, म्हणजे खरी ग्रेट मी. त्यामुळे पुढे रामकृष्णांचा भैरवी ब्राह्मणीशी मतभेद झाला. एक दिवस चडफडाट करून वेडवाकडं दुरुत्तर रामकृष्णांना करून ती भैरवी ब्राह्मणी निघून गेली. हे मी घडवलं, हे माझं आहे. हा एक अहम माणसामध्ये अध्यात्माच्या पातळीला सुद्धा निर्माण होऊन बसतो. त्याचा एक आविष्कार ही भैरवी ब्राह्मणी. दुसरा आविष्कार रामकृष्णांचा पुतण्या, त्याचं नाव हृदय. आणि रामकृष्ण जेव्हा तपस्या साधना करत असतात त्याचे अनेक टप्पे असतात. खरोखरच योगमार्गाने साधना करणाऱ्या प्रत्येकाला माहिती की असतात, की जेव्हा देहभान हरपतं, दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने असे जाऊ शकतात की तो या विश्वात नसतोच, भावावेशात असतो, भावावस्थेमध्ये असतो, रूढार्थाने ऐहिक पद्धतीने ऐहिक स्वरूपात मानायचं झालं तर शुद्धीवर नसतो. असे सगळे रामकृष्ण असताना त्यांची काळजी या पुतण्याने घेतली, त्याचं नाव हृदय. आणि तो रामकृष्णांना कोणी भेटावं कोणी नाही, आता त्यांची स्थिती कशी आहे, भेटायचं का नाही, आणि ते भावावस्थेत असले तर त्यांना मग खाऊ पिऊ पण घालणे, पाणी पण पाजणे, त्यांची सेवा पण करणे, झोपवणे, हे सगळं तो हृदय करायचा. पण मग हृदयाला वाटणं चालू झालं की हा कसला खरा साधू पुरुष आहे. मी सांगतो, मी लोकांना सांभाळतो, मी लोकांच्या मध्ये प्रतिमा अशी निर्माण केलेली, म्हणून खरं म्हणजे हा साधू पुरुष. नाही तर कोण लागून गेला रामकृष्ण, माझा काका, माणसासारखा माणूस आहे, काहीतरी केस वाढवलेले आहेत, काहीतरी उन्मनी अवस्थेमध्ये बरळत राहतो, शुद्धीवर पण नसतो, मी त्याला सांभाळून घेतो म्हणून अहम. दुर्दैवाने पुढे त्या हृदयाशी पण खटका उडाला, तो हृदय पण निघून गेला. सर्व आध्यात्मिक विचारधारा, सर्व पंथ, सर्व संस्था, सर्व संघटना, सर्व ठिकाणी ह्याची बाधा आपल्याला दिसते की हे मी घडवलं आणि हा कोण लागून गेला. आणि परिणाम आहे फाटाफूट, परिणाम आहे सख्खे सगळे सोयरे तुटतात. ज्या वेळेला हृदय रामकृष्णांना सोडून गेला त्यावेळेला रामकृष्णांनी अनेक दिवस अश्रू गाळत काढले, अशी पण या एम यांनी नोंद करून ठेवलेली. रामकृष्णांची तपस्या चालूच होती. आपल्याला जर माहीत नसेल तर ऐकायला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल अशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामकृष्णांनी एका विशिष्ट टप्प्याला रीतसर ख्रिश्चन धर्म स्वीकारून, ख्रिश्चॅनिटी जशी साधना तपश्चर्या करायला सांगते तीही करून ईश्वरत्वाचं टोक गाठलेलं होतं. तुम्ही इतकंच काय घेऊन बसलात, रामकृष्णांनी इस्लाम पण स्वीकारला होता. इस्लामच्या मार्गाने त्यांनी तपस्या केली. रामकृष्णांना इस्लामची दीक्षा देणारा एक सुफी गुरु होता, त्याचं नाव गोविंदराय. त्याचं नाव पण इस्लामिक नाही. या गोविंदरायने रामकृष्णांना इस्लामची दीक्षा दिली. इस्लामची दीक्षा देण्याच्या काळात तपस्येचा भाग म्हणून रामकृष्णांनी नॉनव्हेज खाल्ला अशी नोंद आहे. त्यावेळेला घरात बाकी सगळ्यांच्या मध्ये काळजी होती, पण हा इस्लामचा सुफी विचार. खरं म्हणजे सुफी विचार आणि वेदांत एकच आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे, तो सर्वत्र भरलेला आहे आणि माझ्यातही तो ईश्वर आहे. हा विचार मांडणारा इस्लामचा आविष्कार म्हणजे सुफी विचार. पण पोथीनिष्ठ किंवा मूलतत्ववादी इस्लामला बंदा आणि खुदा यांच्यातला अद्वैत मंजूर नाही. या अर्थाने इस्लाम हा द्वैती विचार आहे की खुदा कायम वेगळाच, बंदा म्हणजे भक्त जास्तीत जास्त काय करू शकतो तर तो खुदाची प्रार्थना करू शकतो आणि त्याला मिळू काय शकतं, ईश्वराचं दर्शन. म्हणजे त्याचं नाव आहे रहम, ग्रेस, ईश्वराची कृपा. तू त्याचा फक्त कृपावंत होऊ शकतोस, पण इंतहा यह है कि बंदे को खुदा करता है हे मान्य नाही इस्लामला. हे म्हणणारा धर्मद्रोही ठरतो. मध्ययुगामध्ये इराण मधला संत ज्याच्यापासून सुफी विचार चालू होतो, एक शाखा सुफी विचाराची, त्याचं नाव अल हिलाज मंसूर. हा इराणच्या बादशहाच्या दरबारामध्ये होता आणि हा ती सुफी भजन कव्वालीचा जन्म ज्यातून आहे. ती भजन करताना म्हणायचा अनल हक. अनल हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी. हक म्हणजे सत्य किंवा ईश्वर, निर्वाण. उर्दू, पर्शियन, अरेबिक या भाषांच्या मध्ये हक हा अतिशय अर्थपूर्ण आणि अनेक अर्थ असलेला शब्द आहे. खरं म्हणाल तर तुम्ही पतंजलीच्या योगसूत्रात पतंजली जिथे वर्णन करतो की योग मार्गाने तुम्ही सत्यापर्यंत पोहोचलात, तर तुम्हाला काय दिसतं? पतंजलीचं सूत्र आहे ऋतंभरा तत्र प्रज्ञा. ऋत
म्हणजे तुम्हाला सत्य दिसतं. ते दिसणं काय आहे? आपण 3 डायमेन्शनल आणि फार तर ज्याला काळाची मिती आहे म्हणजे स्पेस टाइम असं दिसतं. ते दिसणं काय आहे? पतंजलींनी सांगितलं ते ऋत म्हणजे हक, अनल हक म्हणजे अहम ब्रह्मास्मी, ते सत्य मी आहे. आणि इराणचा बादशाह त्याला हे मंजूर नव्हतं. मूलतत्वादी इस्लामला मंजूर होतं. त्यांनी पकडून आणलं अल हिलाज मनसूरला, दरबारामध्ये छळ केला, डोळे फोडले, शेवटी सुळावर लटकवलं. तरी हा कायम खदाखदा हसतच बसेल. त्याला सुळावर लटकवल्यानंतर सुद्धा अल हिलाजच्या तोंडचं वाक्य आहे की शेवटी येऊन जाऊन तू मारतोयस ते फक्त माझं शरीर आहे, पण मी ज्या ईश्वराशी एकरूप आहे तो माझा आत्मा. म्हणजे आपल्या कानांना प्रतिध्वनी नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका चे ऐकू येतात का नाही येतात? तो सुफी विचार. त्या सुफी इस्लामची दीक्षा गोविंदरायांनी रामकृष्णांना दिली. रामकृष्णांनी त्याही मार्गाने साधना केली. रामकृष्णच पुढे एक वाक्य म्हणत असत की गुलाबानी भोवती फिरणाऱ्या भुंग्यांची काळजी करू नये, माझा सुगंध वनामध्ये पसरेल का नाही याची पण चिंता करू नये, गुलाबानी फुलावं. खरं म्हणजे गुलाबानी फुलावं असं सांगावं सुद्धा लागत नाही. फुलणं हा गुलाबाचा सहज स्वभाव आहे. ते फुललं की त्याचा सुगंध दूरपर्यंत पसरणारच, तेही वेगळं कोणी सांगायची गरज नाहीये. रामकृष्ण ह्या गुलाबासारखे फुलले, परमहंस पदापर्यंत पोचले. आणि या अर्धशिक्षित असलेला हा जो साधू होता त्याची कीर्ती दश दिशांना पसरायला सुरुवात झाली. एकाहून एक तर्कनिष्ठ, तर्कदुष्ट, रॅशनलिस्ट, विवेकनिष्ठ अशा माणसांना सुद्धा रामकृष्णांनी आकर्षित करून घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये होते ब्राह्मो समाजाचे त्यावेळचे एक प्रमुख केशवचंद्र सेन. ते आधी हे काय अध्यात्म वगैरे काय बकवास मानत नसत. रामकृष्णांच्या सहवासात आले, बदलून गेले. कलकत्त्याच्या भद्र लोकात केशवचंद्र सेन यांनी सांगणं चालू केलं की ज्या प्रश्नांची उत्तर मला माहिती नाहीये ती रामकृष्ण देतील. त्यावरनं ब्राह्मो समाजामध्ये अनेकदा भांडण झालं. रामकृष्णांना पुढे अनेक कारणांच्यामुळे ब्राह्मो समाजात अपमानास्पद वागणूक मिळाली. स्वतः बुद्धिमान असलेले केशवचंद्र प्रभावित झाले तर तिथे सामान्यातल्या सामान्य माणसं प्रभावित होतील ह्याच्यात काय आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट आहे. कीर्तीचा दरवळ दूरवर पसरला. साष्टांग लोटांगण घालायला माणसं दक्षिणेश्वरीच्या कालीमातेच्या मंदिरात पोहोचू लागली. तुम्हाला मला सवय आहे, देवाचा माणूस आणि त्यातून अंगावर जे भगवे कपडे ते रामकृष्णांनी कधीच घातले नाहीत. पण भगवे कपडे घातलेला माणूस तर त्याच्यासमोर प्रश्न नाही विचारायचे, लोटांगण घालायचं. आणि पूर्वीपासून या देशाचं दुर्दैव आहे ते म्हणजे बहुधा 100 90 भगव्या कपड्यातली माणसं नालायक आणि हरामखोरच निघतात. हे वाक्य मी म्हणतोय असं समजू नका तुम्ही. पुढे स्वामीजींच्या पत्रात आहे की मला पूर्ण जाणीव आहे की भगव्या वेशात वावरणारे बहुसंख्य जण ढोंगी आणि अध्यात्माचा खोटा अर्थ सांगणारे, खरं म्हणजे जातीपाती पाळणारे, चिलीम फुंकणारे, गुंडगिरी करायची, कुठला तरी गुन्हा करायचा, त्यापासून वाचायचं असेल तर पळून जायचं काशीला आणि संन्यास घ्यायचा, हरिद्वारच्या काठावर बसून चिलीम फुंकायची लय मजा आहे, जबाबदारी नाही काही नाही. त्यावेळेचं उत्तर हे होतं. आत्ताचं उत्तर राजकारणात शिरणे हे आहे. मग बाकी हेतू साध्य नाही झाला तर बद्रीनाथ केदारनाथला निघून जाऊ, ती गोष्ट आणखीन वेगळी. स्वामीजींना याची पूर्ण जाणीव होती आणि रामकृष्णांनाही याची पूर्ण जाणीव होती. पण समाजाला सवय आहे आणि याचं फार आश्चर्य बाळगण्याचंही कारण नाही. खरं म्हणजे जीवन जगताना ना तुम्हाला मला पडतातच प्रश्न की हे जीवन काय आहे आणि ते जीवन दुःखमय आहे हे सांगायला गौतम बुद्धच पाहिजे. हे बंधन नाही. तुकोबारांचा अभंग, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, हे सांगावं नाही लागत. तुम्हाला मला माहिती असतं कुठल्याही एका रात्री आकाशाच्या उपड्या घुमट्याखाली उभं राहिलो तर हे जीवन काय आहे ना, आपण जन्माला येतो म्हणजे काय, मी सकाळी उठतो, मला आशा आकांक्षा आहेत, मला अमुक व्हायचं असतं, 10वी आहे 12वी आहे, UPSC MPSC आहे, देवा MPSC क्लिअर होईल का, क्लिअर होण्यानंतर प्रिलिम होईल का, झाली तर तिचा रिझल्ट लागेल का, या चिंतांच्या मध्येच वेगळा आम्ही कधी ना कधीतरी प्रश्न पडतोच की हे सगळा काय खेळ आहे. हा भव भय असं त्याला नाव आहे. हा सागर तरुण जायचा असतो आणि त्याला आपण गटांगळ्या खातो. कुठेतरी मग वाटतं की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा कोणतरी पाहिजे. कसं तरी शरण जातो की डोक्याला जो ताप आहे तो नाही, मी एकदा यांना सर्वस्वानी शरण गेलो ते सगळी उत्तरं देतील. भारतीय समाज व्यवस्थेतलं त्याचं उत्तर आहे साधू पुरुष. त्यांना जाऊन शरण जायचं, लोटांगण घालायचं आणि महाराज मला मुलगा होऊ द्यात, महाराज माझा मुलगा वेड्यासारखा वागतो तो जरा नीट होऊ द्यात, महाराज माझा विवाह होऊ द्यात, महाराज माझा 14 फेब्रुवारी नीट जाऊ द्यात. याच पातळीवरच्या आमच्या सगळ्या ऐहिक आशा आकांक्षा तशा रामकृष्णांच्याकडे परमहंस झाल्यानंतरही माणसं येत असत. एक दिवशी अशी एक आई आपल्या मुलाला घेऊन आली, छोट्या मुलाला नमस्कार केला आणि म्हणाली महाराज एक मागणं आहे. रामकृष्णांनी स्मिता असे करून विचारलं, माई बोला काय मागणं आहे. या माई म्हणाल्या की हा छोटा मुलगा 7-8 वर्षाचा सारखा गुळ खातो, त्यामुळे त्याचा घोळणा फुटतो, नाकातनं रक्त वाहत असते, त्याची तब्येत सारखी खराब राहते, आम्ही सांगून ऐकत नाही. खरं म्हणजे ह्याचंही काही विशेष नाही.
सर्व मुलामुलींचं एक विशिष्ट वय असं असतंच की त्या वयात दुनियेत कोणीही सांगितलेलं ऐकीन, पण आईबापाचं ऐकणार नाही. त्याला म्हणतात हिरो वर्शिपचं वय. कोणतरी हिरो ठरतो. तीच गोष्ट आई वडिलांच्या ऐवजी त्यांनी सांगितली आपण ऐकतो. हिरो वर्शिप उर्फ सोनार आणि कान टोचणे. आई काय घरातलीच पडली. वडील काय, त्यांना काय कळतंय. बरं, कदाचित नाही म्हणलं तरी कधीतरी घरात आई वडिलांना भांडताना पाहिलेलं असू शकतं. तिथपर्यंतच लिमिटेड असेल तरी तो मुलगा मुलगी भाग्यवान म्हटले पाहिजे. त्यांच्या मनात कुठेतरी असं अति परिचयात अवज्ञा. पण दुसऱ्या कोणीतरी सांगितलं तेच की पटतं, त्यातून तो साधू पुरुष वगैरे असला तर काय तसेच आहे. म्हणून फार आशेने ही आई की आपला हा छोटा मुलगा तरी रामकृष्णांना मानतो, घरी त्यांचं भजन करतो. म्हणून माई घेऊन आल्या. रामकृष्णांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि रामकृष्ण माईंना म्हणाले, माई तुम्ही मला 30 दिवसांनी येऊन भेटा. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये 30 दिवसांनी भेटा असे सांगणारे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हे साधू पुरुष आणि दुसरी सरकारी यंत्रणा. ते सामान्य नागरिकाला सांगतात 30 दिवसांनी भेटा, 30 दिवसांनी भेटा. किंवा कधी सांगतात तुमची जी फाईल आहे ना पुढल्या सोमवारी भेटा, पुढल्या सोमवारी भेटा, पुढल्या सोमवारी भेटा. अशी सरकारी यंत्रणा सामान्य नागरिकाकडून 16 सोमवारचं व्रत करून घेते. आणि त्या व्रताचं उद्यापन अर्थात व्हॅट 69ची बाटली किंवा बायकोसाठी शिफॉन जॉर्जेटची साडी किंवा पोराची स्विस बँकेतला अकाउंट आणि पोराची डून स्कूल किंवा स्वित्झर्लंडमधल्या शाळेची फी या भाषेमध्ये असतात. देश गेला खड्ड्यात. पण जर सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं 30 दिवसांनी या तर प्रश्न विचारायचा नसतो. आणि साधू पुरुष म्हणला 30 दिवसांनी या, प्रश्न विचारायचा नसतो. का? साधू पुरुष म्हणला माई 30 दिवसांनी या, गप निघून जायचं. आणि 30 दिवसांनी विचारलं उलट तर हा साधू सरकला तर काय घ्या, तो शाप देईल, भस्मसात करेल, त्याच्यापेक्षा नको बा गप. तरी साधू कमी डेंजरस. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं 30 दिवसांनी आणि त्याला म्हणलं का रे बाबा, माहितीच्या अधिकाराखाली माझा हक्क आहे, कानून, मला फाईल बघायची आहे. तो म्हणेल असं का तुझ्याकडे बघतो. ती फाईल सापडणारच नाही. नंतर काय झालं त्या फाईलीचा, याचा गप निघून जायचं. ह्या माई गेल्या, विचारायचं नसतं उलटा प्रश्न. ह्या माई गेल्या, लक्षात ठेवून 30 दिवसांनी आल्या. रामकृष्णांच्या लक्षात होतं. रामकृष्णांनी त्या बाळाला जवळ घेतलं, त्याच्या केसातून हात फिरवले आणि म्हणाले, बाळ तुला शक्ती हवी ना, ताकदवान व्हायचं ना, तर गुळ खाऊन घोळणा फुटतो आणि बंद करशील का? त्या मुलांनी मान डोलवली, हो करीन बंद. घरी गेले. 7 दिवसात ही माई परत आली. रामकृष्णांना साष्टांग दंडवत की माझ्या मुलाचा गुळ बंद झाला, घोळणा फुटणं बंद, त्याची तब्येत चांगली सुद्धा व्हायला लागली आणि महाराज ही आपली कृपा. रामकृष्ण म्हणाले, माझी कृपा नाही, करणारा वेगळा आहे, मी साधन आहे. हे उत्तर फार आध्यात्मिक आहे किंवा गूढ आहे असं समजण्याचंही कारण नाही. हे मी केलं हे फक्त अहंकारी माणूस म्हणेल, ज्याला अजून कळलेलं नाही की आपलं जे काम आहे तेवढं करणं एवढंच आपल्या हातात आहे. त्यातनं निष्पन्न काय विले आपल्या हातात नाही. बाबा रे, ते नीट कर. जेव्हा त्याचा एखादा दृश्य परिणाम घडतो, त्याची ओनरशिप, त्याचा हक्क, त्याचं क्रेडिट घेण्याचं पाप, ह्याचं नाव आहे अहंकार. रामकृष्ण म्हणाले की माई, तो ईश्वर तुमच्यात आहे, ह्या बाळामध्ये सुद्धा तो जागा झाला. मी फक्त साधन आहे, मी निमित्त मात्र आहे. मग त्या माई म्हणाल्या की महाराज, आपण रागवणार नसलात, परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू का? असंच सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचं असतं. रामकृष्ण हसले, म्हणाले, माई विचारा काय? ह्या माई म्हणाल्या की शेवटी तुम्ही ह्या बाळाला सांगितलं जवळ घेऊन की बाळ गुळ खाणं बंद कर. तर म्हणाले 30 दिवसांनी या. कशाला म्हणालात? 30 दिवसापूर्वी हे सांगू शकला असतात. 30 दिवसांनी या असं का म्हणालात? रामकृष्ण म्हणाले, माई, काली मातेचा प्रसाद म्हणून मला स्वतःला गुळ खोबरं खायला आवडतं, तर जिथे मी गुळ खोबरं खातो तिथे मी या मुलाला काय तोंडाने सांगू? म्हणून मी 30 दिवस गुळ खोबरं खाणं बंद केलं. मग ह्या मुलाला बोलवून सांगितलं, बाळ गुळ खाणं बंद कर. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे तुकोबारायांनी सांगितलं. हे आपल्याला कळतं रामकृष्णांचं आणि तुकोबारायांसारख्यांचं वागणं प्रत्यक्षातलं तसं असतं. एक गिरीश नावाचा शिष्य होता. तो बंगाली स्टेजवरचा अभिनेता होता आणि त्याला व्यसन होतं अफूचं. दारूचं पण होतं, अफूचं पण होतं. दारू आणि अफू किंवा दारू किंवा अफू याचं सेवन केल्याशिवाय तो स्टेजवर काम नाही करू शकायचा. सगळ्या रंगभूमींचे एक असामान्य डॉक्टर काशीनाथ घाणेकर असतातच किंवा. आणि तरी तो रामकृष्णांचा भक्त होता. त्याला कायम वाटायचं की बहुधा आपल्याला रामकृष्ण खरं म्हणजे धिक्कारतील, हकलून देतील, तू येऊ नको म्हण, दारू सोड, अफू सोड, तर माझ्यापाशी म्हणायचे. तसं रामकृष्ण त्याला कधीच म्हणायचे नाहीत, तरी प्रेमाने जवळ करायचे. शेवटी नाही म्हणलं तरी अफूचा परिणाम व्हायला लागला. डोळे खोल जायला लागले, गालफडं बसली, शरीर वेडवाकडं बेडब व्हायला लागलं, आवाजावर परिणाम व्हायला लागला. आणि या पद्धतीने मग अभिनेता म्हणून सुद्धा त्याचं करिअर बर्बाद होईल अशी वेळ आली. एक दिवस हा गिरीशचंद्र घोष आला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातला रामकृष्णांसमोर, ढसढसा रडत की मला यातून सोडवा.
तुम्ही मला आजपर्यंत लाथ मारून हाकलून कसे देत नाही? मी पापी आहे, मी दुराचारी आहे, मी व्यसनी आहे, तुम्ही मला हाकलून कसे देत नाही? मला यातून सोडवा. रामकृष्ण म्हणाले की कशासाठी अफू सोडायची गरज आहे? तुला कोण म्हणलं अफू वाईट आहे? मला खात्री आहे की गिरीश पण दचकला असला पाहिजे आणि बारीक डोळ्यांनी त्यांनी रामकृष्णांकडेच पाहिलं असलं पाहिजे की रामकृष्ण म्हणतात कशाला सोड, तुला कोणी सांगितलंय अफू? रामकृष्णाने त्याला सांगितलं काही सोडण्याचं कारण नाही. एक गोल खडू होता, जवळ एक गोल होता, असा बोटासारखा नव्हता, गोल होता. तो गोल खडू रामकृष्णांनी उचलला आणि गिरीशला म्हणाले की हा घे, रोज या खडूच्या वजना एवढी अफू सेवन कर आणि दररोज ती सेवन करून झाली की मात्र त्या खडूची भिंतीवर खून कर की आजची अफू घेतली. आणि रामकृष्ण म्हणाले की हे सगळं करताना आणखी एक लक्षात ठेव, त्या खडूच्या वजना एवढी अफू घ्यायची, भिंतीवर खून करायची, अफूची गोळी हातामध्ये ठेवल्यावर तिचं सेवन करण्यापूर्वी तिकडे पहा आणि त्या अफूच्या गोळीला म्हण की हा श्रीकृष्ण आहे आणि मी श्रीकृष्णाचं सेवन करते, जा म्हणले. 5-6 दिवसात गिरीश परत आला. पुन्हा महाराजांना, रामकृष्णांना साष्टांग दंडवत की महाराज माझी अफू सुटली आणि आपली कृपा. रामकृष्ण म्हणाले माझी कृपा नाहीये. आता विज्ञान सांगेल की जर कोणाला एखाद्याला व्यसन असलं तर त्याचं ते व्यसन सोडण्याचा मार्ग म्हणे त्याला धिक्कारणे, टीका करणे, त्याला जोड्याने मारणे, घरातून हाकलून देणे वगैरे टाईपचं नाहीये. व्यसन हा रोग आहे आणि त्याला उपाय मानसिक पातळीला एक उत्तर अनकंडिशनल लव्ह अँड कम्पॅशन, की त्याला प्रेम द्या. प्रेम हे सर्वात मोठी नशा आहे. त्याला हा संदेश द्या की तू आहेस तसा तुझा स्वीकार आहे, आमचा आहेस. पण बाबा रे, दुसरी नशा नाही का करता येणार? मानवी संबंधांची, प्रेमाची, ज्ञानाची. पण एका बाजूला हवंय व्यसनी माणसाला लव्ह अँड कम्पॅशन आणि दुसऱ्या बाजूला ते व्यसन एकदम सोडायला तुम्ही त्याला सांगितलं तर त्याचं शरीर आचके देईल. विशिष्ट ती दारूची किंवा कुठली जी सवय असेल ती सवयची ती वेळ आहे, त्यावेळेला शरीर आरडाओरडा करत उठतं की मला तेच पाहिजे. विज्ञानाने त्याला दिलेलं नाव आहे विड्रॉल सिम्पटम्स. तर त्याची व्यसनातनं कणाकणांनी मुक्तता करायची असते. डिटॉक्सिफिकेशन असं नाव आहे त्याला. 30 डेज किंवा 45 डेज कॅम्पमध्ये ठेवायचं असतं, मग त्याचं ते व्यसन सुटतं. शरीराची जी केमिकल कॉम्पोजिशन झाली ते सुटते. हे सगळं स्वतः जवळजवळ निरक्षर असलेले रामकृष्ण एक खडू देऊन सांगतायत की त्याच्या एवढं वजन कर, भिंतीवर खून काढ, पण अफूचं तू सेवन कर. हा अध्यात्म विचार ही विलक्षण एक वेगळी जादू आहे. तुम्ही दारुड्या माणसाला टायरमध्ये घालून तुडवा, त्याची दारू सुटणार नाही. त्याला बॉम्बे पोलीस खाली अटक करा, तुरुंगात न्या, तिथे त्याला मारा. तो मार खाताना पण म्हणेल हवं तेवढं मारा, पण मला अर्धा ग्लास द्या. काही कशाचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही. पण असाच कोणीतरी एक अर्धशिक्षित दाढीचे खुंट वाढलेला, टाळ चिपळ्यांच्या भजनात विठोबा मध्ये रममाण झालेला कोणतरी 50,000 1 लाख बेवड्यांची सभा बोलवतो. त्या सभेमध्ये ह्याची दानं देगा देवा असं भजन करत त्यांना देतो माळ, तुळशी माळ, आणि सांगतो की आता ही गळ्यात घातली ना, आता दारू बंद. हजारो आणि लाखो माणसांची दारू एका रात्रीत बंद होते. अद्भुत जादू आहे. रामकृष्ण म्हणाले हा पण श्रीकृष्ण आहे. गिरीशने ज्यावेळेला येऊन सांगितलं महाराज माझं व्यसन संपलं, रामकृष्णांनी विचारलं कसं काय संपलं? गिरीशने दिलेलं उत्तर आहे की तुमच्या सांगण्याप्रमाणे मी अशी तळव्यामध्ये अफूची ती गोळी ठेवायचो आणि स्वतःला सांगायचो की हा पण श्रीकृष्ण आहे. मला वाटलं की हा कुठला श्रीकृष्ण, आणि मी ह्यामध्ये कसा काय श्रीकृष्ण पाहतो जो माझं स्वतःवरचं नियंत्रण घालवतो, मला जनावरासारखा वेडावाकडा वागायला लावतो, हा कुठला श्रीकृष्ण? मला लक्षात आलं की मी श्रीकृष्णाचा गुन्हा करतोय. आणि जर मला श्रीकृष्णाचं सेवन करायचं असेल तर ते सुद्धा खूप मार्ग आहेत. हे कशाला? त्याची अफू सुटली. त्या रामकृष्णांना प्राध्यापक विल्यम हेस्टीने सांगितलं जा तू जाऊन भेट. नरेंद्र गेला भेटायला एका संध्याकाळी. हे जे दक्षिणेश्वरीचं मंदिर आहे छान आहे, म्हणजे त्याचं सौंदर्य, आर्किटेक्चरल डिझाईन सुद्धा एकदम छान आहे. पांढरे शुभ्र कळस आहेत, लांबून दिसतात, दुसऱ्या किनाऱ्यावरून सुद्धा दिसतात. सर्व बाजूनी मोठी तटबंदी आहे, मध्ये मंदिर आणि दगडांनी केलेली एक पायवाट आहे. ती त्या मंदिराच्या कोपऱ्यामध्ये रामकृष्णांची मठी होती तिथपर्यंत जायची. एका संध्याकाळी नरेंद्र तिथे पोहोचला आणि त्याला येताना पाहिलं. आतमध्ये बसलेले रामकृष्ण त्याला येताना पाहूनच म्हणाले ये बाळ नरेंद्र, इतका उशीर का केलास रे, मी तुझे किती दिवस वाट पाहत होतो. हा दचकला, ह्यांना कसं काय माहिती आहे. पण म्हणून लगेच शरण जाण्या एवढा लेचापेचा त्याचा बुद्धिवाद नव्हता. कदाचित हे शक्य आहे
की प्राध्यापक विल्यम हेस्टींनी त्यांना सांगितलेलं असेल की एक जरा तणतण करत तरुण मुलगा येईल, तो तुम्हाला जरा काहीतरी उद्धट उर्मट सुरामध्ये विचारेल, तर जरा सांभाळून घ्या बरं का, मुलगा बाकी तसा चांगला आहे. आणि कदाचित त्याचा सोडाच, ही जी भेट आहे 1881 सालातली, त्याच्या काही महिने आधी कलकत्त्यातले एक ज्येष्ठ व्यक्ती सुरेंद्रनाथ मित्र, खरे ते धर्माने ख्रिश्चन म्हणजे कन्व्हर्ट झाले होते, ख्रिश्चन होते, पण त्यांच्या घरी भजनं वगैरे होत असत. त्या एका कार्यक्रमाला, कारण सुरेंद्रनाथ मित्र रामकृष्णांना मानत असत, तिथे रामकृष्ण होते आणि त्या कार्यक्रमामध्ये नरेंद्रने एक भजन गायलं होतं. तेव्हापासून रामकृष्णांनी सुरेंद्रनाथ मित्र यांच्यापाशी नरेंद्रची प्रचंड चौकशी केली होती. हा मुलगा कोण आहे, कुठे राहतो, त्याला मला भेटायला तुम्ही पाठवाल का, इतकी चौकशी केली होती की सुरेंद्रनाथ मित्रांना सुद्धा आश्चर्य वाटलं होतं. एखादा मुलगा आवडला, बुद्धिमान आहे, काहीतरी त्याच्यात विशेष चमके कळलं, पण त्या रामकृष्ण अतिच करतात असे. म्हणून रामकृष्णांना भेटायला आल्यानंतर रामकृष्ण सांगतात का, ये बाळ नरेंद्र, तुझे किती काळ वाट पाहतोय. त्याचा बळकट बुद्धीचा जो आधार आहे तो पक्का होता. बसल्यानंतर त्यांनी रामकृष्णांना प्रश्न विचारला, तुम्ही ईश्वर पाहिलाय का. आणि आता मात्र त्याला आजपर्यंत मिळालं नव्हतं असं उत्तर मिळालं. ते शांत चेहऱ्याने होतं की हो, मी ईश्वर पाहिलाय. तू माझ्यासमोर बसलायस हे जेवढं सत्य आहे त्यापेक्षा जास्त मी ईश्वर पाहिलाय हे सत्य आहे. कालीमातेशी बोलतो. नरेंद्रला उत्तर पटलं असेल का. खरं म्हणजे पुढे स्वामीजींनी सांगून ठेवलं की त्यावेळी उत्तर नाही पटलं, पण माणूस पटला. त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असं जाणवलं. रामकृष्ण नरेंद्रला घेऊन आतल्या खोलीत गेले आणि त्याला असं बसायला सांगून रामकृष्णांनी पायाचा स्पर्श केला नरेंद्रला. वर्णन स्वतः स्वामीजींनीच पुढे करून ठेवलेत की मला असं गरगरायला लागलं भोवती सर्व. एक गरम उष्ण लाट माझ्या अंगामध्ये शिरतीये. भूतीच्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या एकमेकांमध्ये विरून जात आहेत. मी ओरडलो सुद्धा की अहो तुम्ही माझं हे काय करताय. म्हणून रामकृष्ण हसले, म्हणाले थांब जरा, तुझी अजून वेळ आलेली नाही. म्हणून त्यांनी मला छातीपाशी स्पर्श केला, मी भानावर आलो. आणि मग भानावर आलेल्या नरेंद्रला असं त्याचा हात हातात घेऊन रामकृष्णांच्या डोळ्यात घळाघळा अश्रू, आणि ते म्हणतात की फार उशीर लावला, आता मला भेटत राहशील ना, मला वचन दे, मला तुझा विरह सहन होत नाही. नरेंद्रच्या डोक्यात विचार आला की हे काहीतरी सटकलेला हुकलेला क्रॅकपॉट माणूस आहे. हे स्वामीजींनी सांगून ठेवलं बरं का की हे काहीतरी विचित्र यांचं वागणं, आणि हे ह्याला पुन्हा म्हणून असं करू देता कामा नये. त्यामुळे आतल्या खोलीतून बाहेर आल्यानंतर सर्व काळ नरेंद्र त्यांचं वागणं बारकाव्याने ऑब्झर्व्ह करत होता की आता काय. तर बाहेर आल्यानंतर त्यांचं वागणं एकदम नॉर्मल होतं. म्हणजे काहीतरी सायकिक प्रॉब्लेम असल्याचा हा निर्णायक प्रूफ की एरवी सटकले की ह्या काहीतरी असे वागतात, नॉर्मलला हे झाले की असे वागतात. 1 महिन्यात 3दा भेट झाली आणि 3ही वेळा रामकृष्णांनी नरेंद्रला समाधीच्या अनुभवाच्या खूप जवळ नेलं आणि परत आणलं. नरेंद्र रमला रामकृष्णांच्या बरोबर, पुन्हा पुन्हा जाऊ लागला. पण तो आपल्या ह्या गुरुची परीक्षा घेत होता, कठोर परीक्षा घेत होता. एकदा एका कीर्तनामध्ये रामकृष्ण म्हणाले की मला पैशाचा चटका बसतो. सोने चांदी आम्हा मृत्तिके समान, की जी तुकोबारांची ओळ आहे तशी ओळ. नरेंद्र म्हणला असं का. मंदिरामध्ये पूजा चालू असताना हा रामकृष्णांच्या खोलीत आला. त्यांचा बसण्याचा जो पलंग होता त्याच्या गादीखाली त्यांनी एक नाणं ठेवलं 1 रुपयाचं आणि दाराड लपून बसला. पूजा संपवून रामकृष्ण मठीमध्ये परतले आणि त्या पलंगावर बसले. ते तटकन उभे राहिले एकदम की मला चटका बसतो इथे. दाराडून नरेंद्र बाहेर आला. तो पाया पडला की गुरुदेव माफ करा. रामकृष्ण पण हसले. हा भयंकर उद्धट बोलत असे रामकृष्णांना. मूर्तीपूजा खोटी आहे, कसली तुमची काली माता ती बकवास आहे, अशीच सगळी. शेवटी एक दिवस रामकृष्ण चिडले आणि म्हणले मग जा, येत जाऊ नकोस माझ्या इथे. जा तू माझ्या मातेबद्दल जर असं बोलत असेल तर जा, येत जाऊ नको. तरी नरेंद्र येत राहिला. मग एक दिवस रामकृष्णांनी विचारलं की का रे, तू माझ्या मातेलाही मानत नाहीस, तू मला पण हे असं बोलतोस करतोस, तर येतोस कशाला. नरेंद्रांनी दिलेलं उत्तर आहे की तुम्ही सांगता ते मला नाही पटत, पण तुम्ही आवडता. उत्तरातला मूळ शब्द आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे, मला तुमच्याबद्दल प्रेम वाटतं म्हणून येतो. पटतच असेल असं नाहीये. अनेक जण शिष्य होते, त्या शिष्यांच्या मध्ये एक प्रताप म्हणून होता. पुढे या प्रतापचे प्रताप काही फारसे बरे नाहीये, पण तो सांगायचा सर्वांना की रामकृष्ण सांगतात सर्व विश्व एक आहे, एकच ऊर्जा, एकच एनर्जी, एकच विश्व, एकच ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. नरेंद्रला काय हे मंजूर नव्हतं. त्याला मूर्तीपूजा मंजूर नव्हती. दगडात कसला देव आहे त्याला मंजूर नव्हतं. आणि सर्व विश्वामध्ये एकच चैतन्य हे तर त्याला त्याहून मंजूर नव्हतं. त्यामुळे एका संध्याकाळी त्या रामकृष्णांची जी खोली मठी त्याच्या बाहेर थोड्या अंतरावर प्रताप आणि नरेंद्र बोलत होते. आणि प्रताप सांगत होता नाही, विश्व एकाच शक्तीपासून बनलेलं आहे, सर्वांमध्ये तीच एक शक्ती आहे. नरेंद्र हसत सुटला. मला ते रस्त्यावरनं जाणारं गाढव दिसतं ना, त्या गाढवात आणि तुझ्यात एकच शक्ती भरून राहिलेली असेल, माझ्यात नाही.
रामकृष्ण तिथून चाललेले होते. त्यांनी ते खो 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 हसणं ऐकलं आणि विचारलं, काय रे नरेंद्र काय म्हणतोयस? तर नरेंद्र हसत हसत रामकृष्णांच्याही मागे गेला आणि रामकृष्णांना म्हणे, तो येडा असं म्हणतोय. आणि मी त्याला सांगितलं की ते गाढव आणि तुझ्यात एक असेल. रामकृष्ण हसले आणि रामकृष्णांनी नरेंद्रच्या कपाळाला स्पर्श केला. उजव्या हाताने नरेंद्रच्या कपाळाला स्पर्श केला. तोही अनुभव पुढे पुन्हा स्वामीजींनी सांगून ठेवलाय. सगळं असं गरगर 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 फिरायला लागलं. या ज्या वस्तू वेगवेगळ्या दिसतात त्या एकमेकात जाऊ लागल्या. प्रचंड उष्णता निर्माण झाली. आता तर पडलाच नरेंद्र खाली. किती वेळ गेला त्याचे त्याला काही माहिती नाही. भानावर आल्यानंतर रामकृष्णांनी पुन्हा त्याच्या हृदयाला स्पर्श केला. सांगितलं, तुला अद्वैताचा साक्षात्कार हवा होता ना, आणि माझ्या फार मागे लागला होतास ना, समाधी सुख हवंय. हे बघ, तुला एकदा मी समाधी सुख दिलं, पण आता मी ते तुझ्या भोवती मायेची चौकट उभी करून किल्ली बंद करून टाकतोय, कारण तुला या देशात आणि विश्वात काही कार्य घडवायचंय. रामकृष्ण सतत आपल्या बाकीच्या सगळ्या शिष्यांच्या मध्ये म्हणत असत की नरेंद्रला ज्या दिवशी आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होईल त्यानंतर तो एक क्षणभरही आपला देह शिल्लक ठेवणार नाही. पण त्यापूर्वी त्याला ह्या देशामध्ये आणि विश्वामध्ये काही काम करायचंय. तेव्हा त्याची अद्वैताची आणि समाधी सुखाची किल्ली रामकृष्णांनी स्वतःकडे ठेवून बाजूला ठेवून दिली आणि सांगितलं, आता तुझ्या या आयुष्याच्या कामांना लाग. म्हणजे सगळं गुलाबी होतं आणि सुखी होतं असं आपणही कोणी समजण्याची चूक करू नकोत. हा वयात येणारा मुलगा होता आणि वयात येणाऱ्या कोणत्याही मुलामुलीपाशी ज्या भावभावना असतात त्या सगळ्या नरेंद्रमध्ये होत्या. नितळ पारदर्शकपणे स्वामीजींनी पुढे त्या सांगून ठेवल्यात म्हणून आपल्याला माहिती आहे.